तलवार चाकू सुरा बाळगणाऱ्या 21 वर्षीय तरुणास स्थानिक गुन्हे शाखेमार्फत अटक। आज दिनांक 7 एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात पेट्रोलिंग करत असताना उमरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील चिल्ली येथे दुपारी 4 वाजताच्या सुमारास हजर असताना चिल्ली येथील सय्यद इरफान सय्यद मुस्तफा याचे जवळ गुलाबी रंगाच्या प्लास्टिक पोत्यामध्ये लोखंडी धारदार तलवार, चाकू, मोठा सुरा असून तो चिल्ली येथील प्रवासी बस निवारा येथे थांबला असून तो सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था भंग करून दखलपात्र गुन्हा करण्याची शक्यता आहे अशा खात्रीशीर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक 2 पंचांसह घटनास्थळी रवाना होऊन संशयित सय्यद इरफान सय्यद मुस्तफा यास ताब्यात घेऊन पंचांसमक्ष त्याचे ताब्यातील गुलाबी रंगाच्या प्लास्टिक पोत्याची पाहणी केली असता त्यामध्ये एक लोखंडी तलवार, मोठ्या आकाराचा सुरा, एक चाकू, त्याची एकूण किंमत 2200 रुपयाचे हत्यार स्वतःच्या ताब्यात बाळगून असताना मिळून आल्याने ते जप्त करून ताब्यात घेऊन सय्यद इरफान सय्यद मुस्तफा वय 21 वर्ष राहणार चिल्ली तालुका उमरखेड याचे विरुद्ध पोलीस स्टेशन उमरखेड येथे भारतीय हत्यार कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे, पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, मुन्ना आडे, संतोष भोरगे, तेजाब रणखाम, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड, सुनील पंडागळे, रवींद्र श्रीरामे, राजेश जाधव सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी सदरची कारवाई यशस्वीरित्या पार पाडली आहे।